नमस्कार मंडळी, मी विरेश सध्याला आहे इंदोर मध्ये. स्वागत आहे आपल्या चॅनल विटॉक्स वरती. आज आपण बोलणार आहोत इंदोर मधून आणि ब्लॉग असणार आहे इंदोर मधून. कारण तुम्हाला माहित आहे, मागच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं असणार आहे, मी ऑफिस कामाच्या निमित्त इंदोरला आलेलो आहे आणि आज संडे, रविवारचा दिवस. तर आज आपण इंदोर एक्सप्लोर करणार आहे, इंदोरला फिरणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला तर माहित आहे इंदोरच्या जवळच काही ज्योतिर्लिंग आहे. तर त्याचं कुठल्या तरी ज्योतिर्लिंग आपल्याला जायचं आहे. बघूया डिस्टन्स वगैरे. 2 ज्योतिर्लिंग आहेत, एक आहे ओंकारेश्वर आणि दुसरं आहे उज्जैन महाकाल. ओके, तर या ज्योतिर्लिंगमध्ये आपल्याला जवळपास मी जिथे राहतोय आता सध्याला, ओके, मेडिकल युनिव्हर्सिटी आहे, मेडिकॅप युनिव्हर्सिटी म्हणून. तर तिकडं जवळ उज्जैन आहे. इथून स्टँडला जायचंय, स्टँड पासून उज्जैनला, म्हणजे उज्जैन इंदोर पासून इंदोरच्या स्टँड पासून 50 किलोमीटर आहे आणि ओंकारेश्वर साधारणतः 80 ते 90 किलोमीटर आहे. ओके, मग एका दिवसात. आणि आता सकाळचे 8:30 वाजलेले आहेत. थोडं काल कामानिमित्त उशीर आलो होतो ऑफिसवरून आणि त्याच्यानंतर म्हटलं की धावपळ वगैरे झाली होती, रेस्ट केलं, त्याच्यामुळे उशिरा उठलो. 8 वाजता उठायला साधारणतः 7:45 वाजले आणि फ्रेश वगैरे झालो. आता 8:30 वाजलेले आहेत मॉर्निंगचे. मग आता खाली जाऊया, ब्रेकफास्ट करूया आपण पहिल्यांदा आणि ब्रेकफास्ट करून मग विचार करूया की एक्झॅक्टली कुठे जायचं आहे. ओंकारेश्वर उज्जैन महाकालला आपल्याला जायचं विचार आहे आणि खरंच तिथं गेलं तर खूप म्हणजे काय म्हणतात त्याला, पॉवरफुल असं मोटिवेशन भेटतो असं म्हणतात आणि त्याच्यानंतर लाईफ पण चेंज होते असं म्हणतात. तर त्यामुळे आपण विचार करतो की उज्जैन महाकालला जायचं. पण शेवटी काय आहे ना, की नशिबाचा खेळ आहे आणि कोणता महालिंग आपल्याला बोलवणार ते त्याच्या हातात आहे. पण जायचं आपण आहे तिकडे, तर बघू बुलावा कोणाचा येतो ते. ठीक आहे, चला स्टे ट्यून. एक्सप्लोर करणार आहे, ब्लॉग दाखवणार आहे, पण बघत राहा. चला. Sol y arena, oh so bright, baila conmigo toda la night. El ritmo suena, can you feel? Move your body, it's so real. Vuélvete loco, don't stop now. Sigue el ritmo, I'll show you how. Fuego en el aire, burning high, feel the heat bajo el sky. Baila, baila. आलेलो आहे खाली ब्रेकफास्ट करण्यासाठी. ब्रेकफास्ट करण्याआधी म्हटलं की थोडंफार स्विमिंग पूलपाशी वगैरे बसूया. बसायला खूप छान व्यवस्था आहे आणि आता मॉर्निंगच्या 8 वाजल्यामुळे एवढं ऊन पण नाही आहे, तर त्याच्यामुळं एकदम वातावरण छान आहे. आणि काल खूप जोरात पाऊस येऊन गेला आहे, त्याच्यामुळे वातावरण थोडंफार वेगळं झालेलं आहे. म्हणजे काय आहे ना, की ऊन पण नाही, म्हणजे थंड वारा आहे, त्याच्यामुळे एकदम असं निसर्गाचं आनंद घेण्यासाठी बसलेलो आहे इकडे आणि खूप छान वाटतं आहे. सध्याला काही गर्दी नाही आहे, काही क्राऊड नाही आहे, एकदम शांत वातावरण. म्हणजे विकेंड ज्याला म्हणतो ना आपण, की एकदम 2 दिवस एकदम आराम गेलं पाहिजे, एकदम शांत गेलं पाहिजे, तर तो फिलिंग एक्झॅक्टली आता सध्याला मला इथे मिळतं आहे. खूप छान वातावरण आहे, बघू शकता तुम्ही. सध्याला मॉर्निंगचे 8 वाजल्यामुळे अजून हॉटेलमधले पण कोणी रेसिडेन्शियल जे राहतात ते आलेले नाही आहेत, त्याच्यामुळे एकदम वातावरण शांत आहे. 9 वाजता 9:30 वाजता गर्दी होते आणि त्यातल्या त्यात आज संडे आहे, तर त्याच्यामुळे सगळे रेस्ट करायला प्रायोरिटी देतात. कारण परत उद्या मंडे असल्यामुळे मॉर्निंगला परत त्यांना डेली रुटीन फॉलो करावं लागतो, डेली कामाला जाणं वेळ नाही, त्याच्यामुळे ते मोस्टली रेस्ट करतात. आणि मला उज्जैनला जायचं आहे, म्हणजे मी उज्जैन ठरवलं आहे, उज्जैनला जायचं आहे, उज्जैन महाकालला जाणार आहे. तर त्याच्यामुळे इथून मला पहिल्यांदा ब्रेकफास्ट करेन, त्याच्यानंतर ST स्टँडला जाईन आणि तिथून उज्जैनसाठी बस पकडेन आणि मग उज्जैनला जाईन. ठीक आहे, साधारणतः जायला 50 ते 60 किलोमीटर, यायला तर 50 ते 60 किलोमीटर, असं 120 किलोमीटरचा प्रवास आज आपला असणार आहे. आणि त्याच्यानंतर इन बिटवीन इंदोरचं एक्सप्लोर पण आपण करणार आहोत. म्हणजे इंदोरचे कसं आहे काय आहे ते शॉर्ट्स थ्रू दाखवेनच मी तुम्हाला. ठीक आहे, तर स्टे ट्यून, बघत राहा आणि चलो इंदोर एक्सप्लोर. Sol y arena, oh so bright, baila conmigo toda la night. El ritmo suena, can you feel? Move
your body, it's so real. Vuélvete loco, don't stop now. Sigue el ritmo, I'll show you how. Fuego en el aire, burning high, feel the heat bajo el sky. Baila, baila, sin parar. Shake your body, shine like stars. Baila, baila, en el mar. Keep it going, no queda igual. Luna llena, shining down. Pies descalzos. एवढं चहा घेऊया, बाईक बुक करूया आणि निघूया आपल्या पुढच्या प्रवासाला. चलो. रॅपिडोवरती बाईक बुक करून झालेलं आहे. ॲक्टिवा बाईक येणार आहे. वेट करतो आहे. 3 मिनिट्स अवे दाखवत आहे. चला, बाईक आलेली आहे. आता आपण निघूया आणि डायरेक्ट भेटूया ST स्टँडवर, इंडोर ST स्टँड. चलो, OTP सांगतोय त्याला. OTP सांगून निघूया. चलो. Sol y arena, oh so bright. Baila conmigo toda la night. El ritmo suena, can you feel? Move your body, it's so real. Vuélvete loco, don't stop now. Sigue el ritmo, I'll show you how. Fuego en el aire, burning high, feel the heat bajo el sky. Baila, baila, sin parar. Shake your body, shine like stars. Baila, baila, en el mar. Keep it going, no queda igual. आलेले सर्व टीम स्टँड. बस स्टँड. देखना है क्या? इंदोर जंक्शन, इंदोर स्टेशन, रेल्वे स्टेशन आहे. इथून सगळे चढत आहेत उज्जैनला जाण्यासाठी. बघू शकता, प्रायव्हेट बसेस आहे. Sol y arena, oh so bright. Baila conmigo toda la night. El ritmo suena, can you feel? Move your body, it's so real. Vuélvete loco, don't stop now. Sigue el ritmo, I'll show you how. Fuego en el aire, burning high, feel the heat bajo el sky. उज्जैनला पोचलो. हे बघू शकता स्टॅच्यू. खूप छान स्टॅच्यू आहे. निघालो आता उज्जैन महाकाल मंदिराकडे. टॅक्सीमध्ये बसलो आणि निघालो. बघू शकता खूप गर्दी होती. रविवार अमावस्या असल्यामुळे गर्दी फार होती. बघू शकता मंदिराकडे जवळ टॅक्सीमधून उतरलो आणि पायी पायी निघालो उज्जैन महाकाल मंदिराकडे. खूप गर्दी होती. विचारत निघावं लागलं. पुढे सरळच होतं मंदिर, पण दर्शनाचं वाट वेगळीकडे असल्यामुळे विचारत निघावं लागलं. बघू शकता महाकालाचं दर्शन घेण्याअगोदर माथेवरती महाकाल लिहून घेतलं. खूप छान वाटते. खूप थंड चंदनाने लिहून घेतलं महाकाल म्हणून. बम बम भोले जय महाकाल असे म्हणत मनातल्या मनात म्हणत महाकाल लिहून घेतलं आणि महाकालाच्या दर्शनाला निघालो. बेलाची पाने, फुलं, त्याचबरोबर
प्रसाद घेतला आणि निघालो दर्शनासाठी. हे बघू शकता, मुफ्त दर्शन घ्यायचंच ठरवलं कारण आतमध्ये आल्यानंतर कळालं की जास्त गर्दी नव्हती, त्यामुळे म्हटलं की मुफ्त दर्शनच घ्यावं. चलो, बम बम भोले, बम बम भोले, जय महाकाल, जय महाकाल. Sol y arena, oh so bright, baila conmigo toda la night. El ritmo suena, can you feel? Move your body, it's so real. Vuélvete loco, don't stop now. Sigue el ritmo, I'll show you how. Fuego en el aire, burning high, feel the heat bajo el sky. Baila, baila, sin parar. Shake your body, shine like stars. Baila, baila, en el mar. Keep it going, no queda igual. Luna llena, shining down, pies descalzos. हे आजूबाजूचे मंदिर आहे. ओंकारेश्वर मंदिरला दर्शन घेतले. श्री बृहस्पती मंदिर आहे. सगळे महादेवाचे मंदिर आहे. छान दर्शन झालं. कळस आहे ओंकारेश्वरांचं. बघू शकता गर्दी आहे. रविवार अंशास्त्र. नथरों पत्थरों नदियों नालों में नहीं मिलते, भगवान मिलते माँ बाप की सेवा में, असहायता की सेवा में, बड़े बुजुर्गों की सेवा में। कर्म करके धरती से खड़े होके आसमान की कामयाबी छूने को भगवान कहते हैं, आनंद को भगवान कहते हैं। भगवान नाम की कोई चीज नहीं है। अथरों पत्थरों नदियों नालों में भगवान नहीं मिला करते। काल भैरवनाथ मंदिराकडे निघालो. उज्जैन महाकालांचं दर्शन झाल्यानंतर लगेचच काल भैरवनाथ मंदिराकडे निघालो. तिथून 4 किलोमीटर आहे. मंदिराचं दर्शन वगैरे घेतलं. खूप छान मंदिर आहे आणि खूप प्रसन्न वातावरण होतं. पावसाचं वातावरण झालं होतं, त्यामुळे दर्शन घ्यायला खूप मजा आली. जय भैरवनाथ महाराज की जय. त्यानंतर आलो उज्जैन रेल्वे स्टेशन. पाऊस खूप जोरात आहे, बघू शकता काही. त्यानंतर गाडी निघाली इंदोरला. चलो, इंदोरला पोचल्यावर बोलूयात. इंदोरला पोचलेलो आहे. बघू शकता इंदोर रेल्वे स्टेशन. इथून बाहेर निघालो. थोडं खाल्लं पिलं आणि रूमसाठी निघालो. रॅपिडो बाईकच बुक केलं आणि निघालो रूमकडे. 45 मिनिट्स लागले रूमवरती यायला. आलो रूमवरती, फ्रेश वगैरे झालो आणि तिकडे इंदोर रेल्वे स्टेशनपाशीच थोडं खाऊ पण घेतलं पुण्याला नेण्यासाठी. हे बघू शकता रूम किती स्वच्छ आहे. हे बघा, खाऊ बघू शकता. मॅच बघतोय. आज इंडिया पाकिस्तान मॅच आहे. खूप चुरशीचं लढत होणार आहे इंडिया आणि पाकिस्तानच्या मध्ये. बघूया काय होते आणि मॅच बघत बघत नाईट डिनर करूया आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.